नमस्कार. लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. यातच कुठेतरी फटका सीना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे सध्या या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण सध्या पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे सीना नदीने आपला रुद्र अवतार या ठिकाणी सीना नदीचा रुद्र अवतार या ठिकाणी दिसत आहे. जेणेकरून या ठिकाणी सध्या का तलाव वगैरे नसून ही एक जमीन आहे, एका शेतकऱ्याची सोनं पिकवणारी जमीन आहे. परंतु या जमिनीला सध्या तलावाचे स्वरूप आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. सध्या या ठिकाणी आपण बघू शकता हिंदू स्मशानभूमीसुद्धा या ठिकाणी पाण्यात गेल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. त्याच्याच बाजूला मुस्लिम कब्रस्तानसुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे सध्या काही क्षणामध्ये हेच पाणी, पुराचं पाणी हे होनमुर्गे गावात शिरणार की काय अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतीला या ठिकाणी तलावाचे स्वरूप आल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहेत. आपल्या समेत काही होनमुर्गे येथील जे ग्रामस्थ आहेत ते मागील काही तासापासून या ठिकाणी पुराच्या भीतीने हे गावाच्या उंच कठड्यावरती येऊन थांबलेले आहेत. नेमकं काय भावना त्यांची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ. दादा, काय सांगाल, काय वाटते आणि काय हे या पावसानं या होनमुर्गे गावाचं स्मशान केलेलं आहे. या स्मशानामुळं सगळे भयभीत झालेले आहेत. सगळ्या लोकांना रोजगार नाही. त्यामुळं आता ह्या घरात पाणी शिरतं का असं भीती होऊन या प्रशासनानं इथं काही सेवा दिलेली नाही. निर्वाह राहण्याची व्यवस्था केलेली नाही किंवा त्यांची कुठलीही तजवीज केलेली नाही. हे अत्यंत मोलमजुरी करणारे लोक आहेत. त्यामुळं शेतीचे पंचनामे झालेले नाहीत. आता सध्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलेलं आहे. इथं शेताला लाखो हेक्टर नुकसान झालेलं आहे. अजून एकही पंचनामा करण्यास आलेला नाही. तरी मी सगळ्या प्रशासनाला विनंती करतो की कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि लोकांना सेवा द्यावी अशी मी विनंती करतो. कशा प्रकारे तुम्हाला या पूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीला असं वाटलं होतं का? पहिला तुमचं नाव सांगा. मी पैगंबर मुल्ला होनमुर्गे ह्या होनमुर्गे गावातून उभारून बोलतो. एवढं मोठं पाण्याचं आम्हाला एवढं वाटत नव्हतं, पण ह्याचं मूळ चुकीचं धोरण हे आहे पाटबंधारे खात्याचं. त्या खात्यांचं धोरण चुकी असल्यामुळं आम्हाला एवढं हे भोगावं लागतं आहे. उन्हाळ्यात आम्ही जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही तडपतो, वारंवार पाण्याचं मागणी करतो. पाटबंधारे अधिकाऱ्यांना सांगतो, आमदारला सांगतो, खासदारला सांगतो, पण कोणी त्यावेळेस उन्हाळ्यात आम्हाला दखल घेत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, उत्तरपर्यंत तुमचं पाणी सीना नदीला सोडता येतं, दक्षिणमध्ये का सोडत नाही? त्यावेळेस आम्हाला सतत असं विरोधात उत्तर देतं, तुमचं खाली का नोंद नाही, तुम्हाला का पाणी मिळत नाही, का नाही म्हणत होतं. आता कुठनं पाणी आलं? आमच्या सीना नदीला एवढं मोठं पाणी सोडून आमचं एवढं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. ह्याला जबाबदार कोण? प्रशासकीय अधिकारी किंवा आमदार खासदार? ह्याचे आमदार खासदारने याचं चांगलं लक्ष घालून ह्या पाण्याचं असं तर नियोजन, एवढं मोठं तर आमचं नुकसान होतं. आता तर आम्ही सध्या रस्त्यावर बसलो. आता रात्री का 2 वाजता पाणी गावात शिरतं आहे का 3 वाजता शिरतं आहे, रोडवर आम्ही जागत बसलो. आता याचं कोणीही इकडं कोण फिरकले नाही का नाही, ह्याचा विचार करावा. आणि सर्व शेतकऱ्यांना जे बी नुकसान भरपाई झालेलं आहे कळकळीत त्यांना मी प्रशासकीय विनंती करतो, सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भरून द्यावं असं माझं नम्र विनंती आहे. कारण काही नागरिक आपल्या समेत जोडलेले होते, जेणेकरून झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामा करून भरघोस मदत शेतकऱ्यांना देण्याची मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे. जेणेकरून उन्हाळ्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत. ज्यावेळेस पाण्याचा साठा अतिरिक्त असताना सीना नदीत का पाणी सोडलं जातं याचाही शेतकऱ्यांनी लोकप्रधानच्या माध्यमातून थेट सरकारला सवाल केलेला आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळेसह मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज होनमुर्गे.